Good evening, all of you. This is the session for the physics, and we have started the electromagnetic induction chapter. In last lesson, we discussed about the eddy current, self-inductance phenomena, and also the introduction for the mutual inductance. So in this session, we are discussing mutual inductance phenomena in details. So let us see this. What is the mutual inductance? पृथ्वी काय लिहिते स्क्रीनवर? सर रीमाने कॉल रिसीव नाही केला. ठीक आहे तर. So this is the mutual inductance. And what is the mutual inductance? मी आता अगोदर सांगितलं तुम्हाला की आपण दोन फिनॉमिना डिस्कस केले. एक आहे सेल्फ इंडक्टन्स आणि दुसरा आहे म्युच्युअल इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्स म्हणजेच काय? स्वतःमुळं, आणि म्युच्युअल इंडक्टन्स मुळे काय? शेजारच्यामुळं. तर आपण डेफिनेशन डिस्कस करूयात म्युच्युअल इंडक्टन्सची. व्हॉट इज अ म्युच्युअल इंडक्टन्स? when two coils are kept near to each other and current in one coil is changing EMF, and this EMF is induced in the neighboring coil. This word is very important. In the neighboring coil, and this phenomena is called mutual inductance. This phenomena is called mutual inductance. आता इथं काय म्हटलेलं आहे? when two coils are kept near to each others. म्हणजेच पहा, मी इथे एक कॉइल प्लेस करतोय. समजून घ्या प्रॉपरली कन्सेप्ट. मी इथे एक कॉइल प्लेस करतोय. इथं मी हा एक कॉइल प्लेस केला आणि या ठिकाणी इथे मी बॅटरी कनेक्ट केलेली आहे. या ठिकाणी मी बॅटरी कनेक्ट केली आहे. एक कॉइल प्लेस केली, इथं बॅटरी कनेक्ट केली. This is the key, and another coil is placed near to this coil. And I will keep their galvanometer. Galvanometer कशासाठी करतोय आपण? तिथं डिफ्लेक्शन शो करण्यासाठी. समजलं? इथं तुम्ही बॅटरी कनेक्ट केलात, बॅटरी कनेक्ट केला, प्लस मायनस ही तुमची की आहे. आता या ठिकाणी पहा, when two coils are kept near to each other, म्हणजे दोन कॉइल आहेत या, आणि या कॉइल मी इथे कन्सिडर करतोय, ही आहे प्रायमरी कॉइल आणि ही आहे सेकंडरी कॉइल. तर हे दोन कॉइल ज्यावेळेस तुम्ही एकमेकांजवळ ठेवताय, तर इथं काय होतं? याच्यामुळं म्हणजे करंट इन द वन कॉइल, या बॅटरीमुळे काय होतं? करंट चेंज होतो. या बॅटरीमुळे करंट पास होतो, आणि या करंटमुळं तुमचा गॅल्व्हनोमीटर त्या ठिकाणी डिफ्लेक्शन शो करतो. आता गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन शो करतो म्हणजे तिथून करंट पास होतो, आणि करंट पास होतो म्हणजेच तुम्हाला इथं इंड्यूस्ड ईएमएफ भेटतं. and this phenomena is called as a mutual inductance. समजलं? कन्सेप्ट समजला? डेफिनेशन समजली का? हो सर. नो सर. सर परत एकदा सांगा ना. हा सांगतो. आता प्रत्येकाने कमेंट्स करा, समजलं नाही समजलं काय जे असेल ते. चला फास्ट. नाही समजला. हो सर. हा लक्षात घ्या, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजेच काय? शेजारच्यामुळे त्याला इफेक्ट होतो. आणि इथं काय सांगितलं आपण?
एक कॉईल प्लेस केली. आता या कॉईल मध्ये आपण इथं बॅटरी कनेक्ट केली आहे पहिल्या कॉईलला, याला काय म्हणतोय आपण प्रायमरी, याला काय म्हणतोय आपण प्रायमरी. आणि या प्रायमरी कॉईलला आपण बॅटरी कनेक्ट केली आहे. इथं जो करंट तुमचा इंड्यूस्ड होईल, इथं जो तुमचा ईएमएफ इंड्यूस्ड होईल, तो फिनॉमिना म्हणजे कोणता असेल तुमचा, कोणता असेल सेल्फ इंडक्शन. बरोबर आहे, सेल्फ इंडक्टन्स. आता इथं काय होतं, करंट या बॅटरीमुळे करंट पास झाला, इथून करंट पास झाला आणि इथून तुम्ही गॅलनॉमीटर शो केला. तर ऑब्झर्वेशन काय होतं, ज्यावेळेस तुमचा इथून करंट पास होईल तुम्हाला इथं गॅलनॉमीटर तो डिफ्लेक्शन शो करेल. जसं आपण गाडी चालवताना स्पीड मीटर पाहतोय ना, आपण गाडी चालवताना स्पीड मीटर जसं पाहतोय तसा तो डिफ्लेक्शन शो करेल. आता हा डिफ्लेक्शन शो कुणामुळे करतो, तो या स्वतःमुळे करतो का, स्वतःच्या कॉईलला काही कनेक्ट आहे का, बॅटरी कनेक्ट आहे का इथं सेकंडरी साठी, यस म्हणजे सेकंडरी नाही. नाहीये. कुणामुळे तो डिफ्लेक्शन शो करतो, नेबरिंग कॉईल. आणि नेबरिंग कॉईल कुठे आहे, पी म्हणजे प्रायमरी कॉईल आहे, याच्यामुळे तो डिफ्लेक्शन शो करतो. आणि हा फिनॉमिना म्हणजेच काय असेल तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना. हॅव यू अंडरस्टूड? येस सर. येस सर. गेटिंग. आता इथं जर पाहिलं, आता पहा मी काय करतोय सुरुवातीला, इथं समजा की ही क्लोज करतोय, की क्लोज केल्यामुळं हा जो गॅलनॉमीटर आहे, हा जो गॅलनॉमीटर या ठिकाणी, हा गॅलनॉमीटर काय करतो, इथं डिफ्लेक्शन शो करतो या साईडला. समजा डिफ्लेक्शन शो केला कधी, की ज्यावेळेस तुम्ही क्लोज केला. आता मी की काय करतोय, ओपन करतोय. की ओपन केल्यानंतर काय होईल सांगता येईल, काय होईल इथं, की ओपन केल्यानंतर काय होईल, सांगा. आपण इथं बॅटरी इथं कनेक्ट केली, म्हणजे की इथं क्लोज केली, करंट पास झाला, करंट पास झाल्यामुळे गॅलनॉमीटर या ठिकाणी डिफ्लेक्शन शो केला. आता काय होतं, इथं आपण की समजा ओपन केली म्हणजे कनेक्ट नाही केलं तर काय करेल, हा गॅलनॉमीटर काय करेल, तो याच ठिकाणी राहील का कुठं जाईल, डिफ्लेक्शन शो नाही होणार ना. मला सांगा. मी हे तुम सर्किट दिसते समोर तुमच्या, हे दिसते का, फिगर दिसते का समोर? हो सर. हा हो सर. इथं काय सर. इथं काय करतोय पहा, आपण हे की इथं ऑन केलं म्हणजे स्विच ऑन केलं. स्विच ऑन केल्यानंतर काय होतं, या ठिकाणी स्विच ऑन केल्यानंतर काय होईल, बॅटरी मधून करंट पास झाला, म्हणजे इथे तुम्हाला सेल्फ इंडक्शन फिनॉमिना आला कुठं, प्रायमरी कॉईल मध्ये. आणि याच्यामुळं नेबरिंग कॉईल मध्ये सुद्धा तुम्हाला इथे ईएमएफ इंड्यूस झाला आणि गॅलनॉमीटर डिफ्लेक्शन शो केला. तो समजा या ठिकाणी असा आला डिफ्लेक्शन. आता समजा तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही स्कूटी चालल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस स्कूटी स्टार्ट करताय, तुमचा जो स्पीडमीटर, जो तुमचा काटा आहे स्पीड मीटरचा, तो काय होईल, तो डिफ्लेक्शन शो करेल. एक 40 ची स्पीड असेल 40 शो करेल. तुम्ही तुमची जी स्कूटीची चावी आहे ती रिमूव्ह करून टाकला, त्यावेळेस तुमचा तो स्पीडोमीटरचा जो पॉइंटर आहे तो काय होईल, कमी होईल, काय होईल, खाली येईल ना. म्हणजेच काय करेल, तो ऑपोजिटला तो डिफ्लेक्शन शो करेल. बरोबर, सुरुवातीला तो इथं होता, क्लोज केला, इथं आला, नंतर तुम्ही काय केलात, परत तुम्ही बंद केलात, तो परत काय होईल, या ठिकाणी होईल. समजलं का? म्हणजे इथं फिनॉमिना काय होतो, ज्यावेळेस तुम्ही हे कनेक्ट करताय ना, इथं कनेक्ट करताय त्यावेळेस तो डिफ्लेक्शन शो करतोय. म्हणजे तिथं काय होतं, इथं इंड्युस्ड करंट होतं. तिथं काय होतं, इंड्युस्ड करंट होतं. गेटिंग दिस. आणि इंड्यूस करंट झाला म्हणजेच काय झालं, इंड्यूस ईएमएफ पण झाला. बरोबर आहे. आणि या फिनॉमिनाला आपण काय म्हणतोय, म्युच्युअल इंडक्टन्स. या फिनॉमिनाला काय म्हणतोय आपण, म्युच्युअल इंडक्टन्स. हॅव यू अंडरस्टूड?